मित्रांनो, आपण आलोय आता यमकल तणनाशक मारायला. वारं खूप जास्त आहे. माझा आवाजही तुम्हाला अडकत अडकत येत असेल. वारं खूप जास्त असल्यामुळे यमकला एस टी पी पंपाने फवारा बसत नाही. त्यामुळे पाठीच्या पंपाने असा फवारा मारावा लागणार आहे. तर काही लाईनी मी मारले ते, काही लाईनी राहिले ते. अशा प्रकारे तणनाशक मारावं लागतंय आपल्याला. तण जास्त माजलं तर मुख्य पिकाला आपल्याला मुख्य पीक येण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे तणनाशक मारून घ्यावं लागतं. मित्रांनो, बघू शकता डाळिंबीला फवारा झाला 052 तसा गाडी तयार करण्यासाठी मारतोय आपण. वारं खूप आहे त्यामुळे माझा आवाज तुम्हाला नीट येत नसेल. तर मित्रांनो, डाळिंबीला फवारा मारून झालेला आहे. आपण आलोय आता या मकाला तणनाशक मारायला. या 8 महिन्याची मका टाकली, आपण पेरली. या मकाला तणनाशक मारायचं आहे. त्यासाठी आता मी चाललोय, पाईप ओढून टाकले आणि मी चाललोय औषध करायला. टेंजर आणले अर्ध्या बॅलरचं. तर चला तर मग मारूया तणनाशक. मस्त असे वातावरण झाले. तर मित्रांनो, आता वैरण काढून आलोय. आता तिकडे टीव्ही लावली आहे, इकडे झोपली टीव्ही बघते. शोले पिक्चर चालू झालाय. तर आता लाईट गेली आणि मसाला भात खातोय. तर आता बघू शकता तुम्ही माघारी पावसाची सुरुवात झाली आणि आता वाजले तर 8:30, जवळजवळ 8:30 वाजत झाले. तिकडे टीव्ही चालू आहे, पिक्चर चालू आहे. बाबा बसलेत, पप्पा झोपलेत, आई जेवण करते टीव्ही बघत बघत. इकडं बांगड्या घालायला चालू होत्या. दीदी जेवण करायला लागली, तिकडे घेऊनच चालली. नाना कुठं जेवायला चाललाय? चला जेवाय. तर आजचा ब्लॉग मी इथेच एंड करतो. धन्यवाद, थँक्यू अँड बाय.